ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग दुसरा. ओव्या आहेत 962 ते 967. सांख्यांचा प्रकृती पुरुष विचार व वेदांत्यांचा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार यातील मूलतः फरक ज्ञानदेवाने दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट केला. आता ते प्रकृती पुरुष व क्षेत्र क्षेत्रज्ञ या दोघांची तात्विक विवेचनानं सांगड घालत आहेत. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आघावे, तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे. आणि क्षेत्रज्ञ ऐसे, जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनादिसे न बोलो घे. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ये आनाने नावे, परी निरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढत. ह्यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करायचे ते वेगळे नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. तरी केवळ जे सत्ता, तो पुरुष गा पंडुसुत, प्रकृती ते समजता क्रिया नाम. अर्जुना, केवळ जी सत्ता म्हणजे सदत्व, तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी म्हणजे सत्व, रज, तम हे तिन्ही गुण हा आघवाची मेळावा, प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माची. हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला आहे असे समज, आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण आहे. भगवंतांनी एकाच परब्रह्माचे क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचे तत्वतः ज्ञान करून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे सांगून क्षेत्र व क्षेत्रज्ञ कशाला म्हणतात ते स्पष्ट केलं व पुढे ज्ञान कसे करून घेता येईल ते सांगितलं. आता ते 19 ते 23 या 5 श्लोकात भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ या संज्ञा न वापरता पुरुष आणि प्रकृती या संज्ञा वापरलेल्या आहेत. म्हणून ज्ञानदेव प्रकृती पुरुष या संज्ञांची क्षेत्र क्षेत्रज्ञ या संज्ञांशी सांगड घालून दाखवत आहेत. प्रथम ज्ञानदेवाने प्रकृती व पुरुष हे अनादि युग्म आहे, हे दिवस रात्र, शरीर व त्याची सावली, बीज व त्याचे टरफल या दृष्टांताने स्पष्ट करून सांख्य व वेदांत विचारसरणीतील मूलभूत फरक स्पष्ट केला. सांख्यांच्या विचारसरणीप्रमाणे अचेतन प्रकृती व सचेतन पुरुष असे 2 भाग कल्पिलेले आहेत, पण वेदांतात ते एकरूप मानलेले आहेत. आता या दोन्ही विचारधारांची सांगड घालताना ते म्हणतात की क्षेत्र म्हणून जे सांगितलं त्याला सांख्यांची प्रकृती म्हणावं व क्षेत्रज्ञ म्हणून जो म्हणतात त्याला सांख्यांचा पुरुष म्हणावं. यांना इतरही आणखी नावे आहेत. यांना शिव व शक्ती असंही म्हटलं जातं, पण हा फक्त नावातला फरक आहे, हे लक्षात ठेवायला हवं. स्त्री पुरुष नामभेदे, शिवपण एकले नांदे, जग सगळे अधाधे पणे जिही, असं अमृतानुभवात म्हटलेलं आहे. एकच शिव स्त्री व पुरुष अशा भिन्न नामांनी एकटाच नांदतो. त्याच्या अर्ध्या अर्ध्या भागाने सर्व जग व्यापलेलं आहे. सर्व जगात शिव व शक्ती आपल्या अर्ध्या अर्ध्या रूपाने नांदत आहेत. शिवाची सत्ता आणि शक्तीची नाम आणि रूपे मिळून जगाची निर्मिती होते. त्यात एक स्त्री व एक पुरुष असा लिंगभेद दिसत असला तरी तो केवळ नावातला आहे. वास्तविक त्यांच्यात काहीही भेद नाही असं अमृतानुभवात ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. नंतर त्यांनी त्याचे तात्विक स्पष्टीकरण केलेले आहे. पुरुष म्हणजे तरी केवळ ते सत्ता, निव्वळ सत्ता. सत्ता शब्द अस या धातूपासून बनलेले नाम आहे. अस म्हणजे असणे, म्हणून सत्ता म्हणजे अस्तित्व, आणि त्या अस्तित्वाच्या आधारावर चालणाऱ्या सर्व क्रिया म्हणजे प्रकृती. प्रकृती क्रिया कशी करते ते स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की बुद्धी, 10 इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकार आणि सत्व, रज, तम हे 3 गुण यांचा समुदाय हीच प्रकृती आहे व हिच्यामुळे कर्म संभवतं. कार्यातील गुण कारणात सूक्ष्मपणे असतात.
सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. त्यामुळं सांख्यांच्या सत्कार्यवादाप्रमाणे हे त्रिगुण कारणातही सूक्ष्म रूपाने असले पाहिजेत. सांख्यांचे हे मत वेदांताला मान्य आहे. प्रकृती कार्य करत असल्यामुळं तिच्यातही त्रिगुण असले पाहिजेत. कार्यनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा प्रकृतीला म्हणजेच शक्तीला पुरुषाकडून अर्थातच शिवाकडून मिळते. यांनाच परा व अपरा प्रकृती असं गीतेत 7व्या अध्यायात म्हटलं होतं. व एतद् योनीनी भूतानी, प्रकृती व पुरुष या दोघांपासून सर्व भूत मात्र उत्पन्न झालेले आहेत असं सांगितलंय. आणि हे जोडपे अनादी आहे. सृष्टीमध्ये या दोघांचीच व्याप्ती दिसून येते. प्रत्येक पदार्थाचे अस्तित्व म्हणजे शिव अथवा पुरुष व त्या पदार्थाचे रूप, आकार व नाव म्हणजे शक्ती अथवा प्रकृती. पण ही दोघे एकमेकात इतकी मिसळून गेलेली आहेत की ती एकमेकांपासून वेगळी करता येत नाहीत. अस्तित्वाशिवाय रूप, नाव व आकार नाही आणि रूप, नाव आणि आकार यांच्याशिवाय अस्तित्व पाहता येत नाही. एकाला वगळून दुसरं पाहताच येत नाही. असा हा सर्व मेळावा प्रकृतीचा आहे व त्या प्रकृतीमुळेच कर्म संभवतं. पुढे भगवंत कार्य कसे निर्माण होते ते सांगणार आहेत. ज्ञानदेवाने प्रकृती व पुरुष यांचे कार्य कसं संभवतं त्याचं सुतोवाच 19व्या श्लोकाच्या टीकेतच केलं होतं. ज्ञानदेवाने 967व्या ओवीच्या उत्तरार्धापासून पुढील श्लोकाच्या विवेचनाला आरंभ केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.